नमस्कार भावांनो बहिणींनो. तर शनिवारच्या बाजारातून आणले होते मक्का किंवा कणीस म्हणा. आता काही जण त्याला मक्का नावाने हाक मारते आणि काही कणीस म्हणते आणि आमच्या घरी तर त्याला काही दोन्ही नावाने हाक मारतो, मक्का म्हणा किंवा कणीस म्हणा. तर शेवटचं कणीस उरलं होतं. मी बोलले चला त्याच्यासोबत आता ब्लॉग बनवूया. तर मस्तपैकी त्याच्यावरचे साल काढले आणि त्याला घेतलं गॅसवर भाजायला. तुम्ही म्हणजे गॅसवर भाजू राहिले. आता बघा प्रत्येकाच्या घरी चूल तर नसेलच, तर का आणि पावसामुळे चूल पेटवणं सोपं पण नाही पडेल, म्हणून मी गॅसवरच भाजायला घेतलं. आणि हे कणीस खायची मजा खरी ना सांगू पावसाळ्यातच राहते. एवढा पाऊस थंडगारमध्ये ना मस्तपैकी गरम गरम मक्का खायला नाही वेगळीच मजा राहते. तर मी कणीस घेतला आणि त्याला गॅसवरती चारी बाजूने चांगलं भाजून घेत होते. एवढा फटाकड्यासारखे फुटत होते, तडतड तडतड. त्या आवाजाने आमची ख्वाहिश उड्या मारायला लागली. तिला वाटलं मम्मी काय करते, एवढा आवाज येते. मी म्हटली थांब मी भाजून घेते, मग मी तुला दाखवते काय करते मी म्हणून. मी त्याला चारी बाजूने चांगलं भाजून घेतलं. अशी मस्त ते बघा वरचे साल आहे ना ते साईडलाच ठेवा, कारण कसं भाजायला सोपं पडतं. कारण अशी आमची आजी आम्हाला करून द्यायची, म्हणून ते माझ्या अजूनही डोक्यात येत. तर मी त्याला चारी बाजूने भाजून घेतलं आणि एका वाटीत घेतलं मीठ आणि मिरची पावडर आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि एक लिंबू कापायचं, लिंबूचा तुकडा घ्यायचा आणि त्या मीठ मिरचीला घेऊन आणि त्याला चारी बाजूने ना लावून घ्यायचं. जर तुम्ही मिरची असं चिकट नसेल खात तर फक्त मीठ पण लिंबूने लावून खाल्लं ना तरी खूपच टेस्टी लागते. खरंच मी तुम्हाला ना एक्सप्लेन नाही करू शकत. एकदा ना तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा. आणि आता तर पावसाळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल कणीस. ते एकदा ना नक्की ट्राय करा का. ते बघा आमची त्रिशा वाटच पाहत होती. तिला वाटलं मम्मी काय करते म्हणून ती खायला घेते. आता कसं तिला मिरची लावली मग तिला देऊ पण शकत नाही, आणि ती लहान आहे, तिला काय माहीत नाही आणि तिला काही एवढं कळत नाही म्हणून. पण तिला असं वाटतं खावं म्हणून काय नवीन दिसते. तर मी पहिला बाईट घेतला, तुम्हाला मी सांगू शकत नाही एवढा टेस्टी होता ना की तुम्हाला मी सांगू नाही शकत. शप्पथ सांगते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बरं का पावसाळ्यात.